दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 2 रुपयाच्या सोनपापडीसाठी झगडे होऊन राहिले, ते बी खावासाठी. तर कसे झाले झगडे ते तुम्हाला व्लॉग मध्ये सांगतो. व्लॉग पूर्ण पहा. आज सकाळची सुरुवात होऊन राहिली झोपून उठण्यापासून, कारण की आज आहे रिपब्लिक डे. तर याच्यासाठी जायचं आपल्याला कॉलेजला. सर्वात पहिले झोपून उठतो. झोपून उठल्यानंतर सर्वात पहिले आंघोळ पाणी करून घेतो, फ्रेश होतो बऱ्यापैकी, शूज घालतो मग आणि तयारी करून निघतो मी कॉलेजला जाण्यासाठी, कारण की आज कॉलेजमध्ये राहते एनसीसीची परेड. तर ते बघासाठी मी चाललो आज कॉलेजला. कॉलेजमध्ये जाण्यासाठी सर्वात पहिले मी चाललो माझ्या मित्राकडे, कारण की माझ्या मित्रासोबत जायचं आहे मला कॉलेजमध्ये. तर सर्वात पहिले मित्राकडे जातो, मित्राच्या गाडीवर बसतो आणि निघतो मग कॉलेजमध्ये जाण्यासाठी. कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर ध्वजारोहणचा कार्यक्रम निपटवून घेतो. त्याच्यानंतर आम्हाला इथे स्पेशल बेंच, त्या बेंचवर बसून आम्ही मग बसतो. त्या चिंगड चालू होती मग. तर तेवढ्यात मग भाषण बी चालू झाले. भाषण खतम झाल्यानंतर मग पोरांची झाली परेडचे डेमो चालू. मग पाक एनसीसी कॅडेट कसे डेमो करते. तर डेमो संपल्यानंतर लगेच मग चालू झाले डान्स. तर मग डान्स आता तुम्हीच बघा कसा होत आहे, कारण की 6 प्रकारचे वेगवेगळ्या कल्चरचे डान्स केले होते कॉलेजमध्ये. डान्स खतम झाल्याबरोबर आम्ही जातो आपल्या आपल्या बेंचवर बसाले, कारण की आता चालू खादुडा कार्यक्रम म्हणजे सोन पापड्या वाटप. त्यासाठी पहिलेच पोट्ट्याने नियोजन लावलं होतं का आपण जेवढी बी भरणी येईल तेवढी बी खाऊन घ्यायची, कारण की ते भरणी पोट्ट्यांसाठी नोपर होती. सोनपापड्याचं नाव घेताच मग उरकुडे साहेबांना आणल्या आमच्यासाठी भरणीभर सोनपापड्या. तर मग पा कशा पोट्टे चेंगड करू करू सोनपापड्या खाते. तर सर्वात जास्त मागच्या वर्षी सुद्धा यांना, या वर्षी सुद्धा ह्याच राहुल सरनं आपल्या पूर्ण सोनपापड्या खिशामध्ये भरल्या होत्या. असा कुठं करायचा का तुम्ही सांगा बरं. खाते ना खिशात बी भरत होते ते ना, खिशात भरून पूर्ण सोनपापड्या खतम करून टाकल्या भरणीतल्या. मी न बी मग का मी आपल्यासाठी 2 घेतल्या. अशा काही प्रकारे पूर्ण भरणीतल्या सोनपापड्या संपवून आम्ही आपल्या 26 जानेवारीचा कार्यक्रम संपवला आणि पाणी प्यायला निघतो मग तेवढ्या. बरं तर पुढे आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. अशा ब्लॉग साठी फॉलो करून टाका आणि शेअर बी करा आपल्या मित्रांना.